हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम टू माय ब्लॉग. सर्वात आधी सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी सुरुवात झाली कामाची. पटापट भांडे वगैरे लावून घेतले आणि ह्यांची गडबड चालली होती. ह्यांना जायचं होतं शोरूमला. असं चहा वगैरे ठेवला. या दोघांचा चहा वगैरे झाला. मग बाबू खूप मस्ती करत होता म्हणून मम्मी त्याला ओरडत होते. त्याची मस्ती काही थांबतच नाही. त्यानंतर बाबू गेला झोपून. मम्मीची झाली देवपूजा. मम्मी बोलल्या तेवढं दिवे घासून दे. मग पटापट मम्मीला दिवे वगैरे घासून दिले. दिवे घासता मग मला आठवलं की बाबूला अंघोळ वगैरे नाही घातलं. मी जाऊ दे, ठीक आहे, संध्याकाळी वगैरे घालता येईल. मग नंतर ह्यांचा कॉल आला की मी 1 तासात येतो शोरूमवरून गाडी घेऊन. पटापट काम आवरून घेतले. दिवे वगैरे झाले. मग मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक करता पटापट चहा वगैरे झाला. उभारवणात चहा होतो माझा. चहा वगैरे झाला. एकीकडे पीठ मळून घेतली. भाजीची तयारी. मस्त भाजी रेडी, चपाती रेडी, दोन्ही जण झालं. मग या दोघांचे टिफिन भरायला घेतलं. टिफिन भरून झालं. तेवढा त्यांचा कॉल येतो आहे की मी 5 मिनटात येतो आहे खाली. पटापट पूजेची पण तयारी करून घेतली. ताट वगैरे तयार केलं. मग मम्मीचा आवाज आला की मम्मी बोलली की नैवेद्य पण करून ठेव. वरती जाऊन नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. मग मम्मी गेल्या वरती नैवेद्य वगैरे दाखवला. पाया वगैरे पडले, पूजा केली. त्यानंतर खाली आलो. ताट वगैरे रेडी करून कॉलनीतल्या बायकांना बोलवलं. कॉलनीतल्या बायकांनी मस्त पूजा वगैरे करून ह्यांनीसुद्धा ते गाडीची पूजा केली. गाडीवरती पाणी वगैरे टाकून मस्त रेडी झाले. बाबूचे पायाचे ठसे घ्यायचे म्हणून बाबूच्या पायाचे ठसे घेतले. गाडीवरती मस्त ठसे घेतले. मग कसं आहे आमच्या बाबूचा फोटो. दोघं पण ऑफिसला गेले. मस्तच नवीन गाडीवरती शायनिंग मारत दोघंजण गेले. बघा, पटापट 2 मिनिटात मी पटापट आवरून घेतलं. सर्व क्लीन केलं. बाबूची तिथे मस्ती चालूच होती. मग बाबूला थोडंसं पटापट सगळं क्लीन करून मग थोडा वेळ जरासं झाडू वगैरे घेऊन तोपर्यंत बाबूला खेळायला टाकलं होतं माझ्या त्यावरती. पटापट झाडू वगैरे मारून सगळं क्लीन करून पटापट झाडू मारून घेतलं. बाबूची काही मस्ती थांबत नव्हती. बाबू रडत होता. त्यामुळे मी त्याला बोलून शांत करत होते. तो काय शांत बसला नाही. मग मी त्याला फायनली त्याला घेतलं. एवढा खुश झाला पोरगा. बघा, तुम्ही बघताय त्याच्या तोंडावरती किती हसतोय तो, किती मस्ती करायला लागला. पटापट त्याला घेतलं फायनली. नंतर मग तो थोडा झोपीला आलता म्हणून मी त्याला पाण्यात टाकलं. मग हरवलं पण तो काय झोपतच नव्हता. म्हणजे जाऊ दे, चल खेळ तू. मी पटापट बेडसेट सेट करून घेत होते. पण ती बेडसेट फॅनने नुसती हालतच होती. बघितला, ट्राय केला, पण ती काय व्यवस्थित बसत नव्हती. म्हणून मी पटकन आले. फॅन बंद केला. मग पटकन मी बेडसेट टाकून झाली. सर्व व्यवस्थित स्वच्छ केलं. स्वच्छता तर लागतेच आणि त्यातल्या त्यात घरात लहान मुलं असली की स्वच्छताही करावी लागते. जितकी पण स्वच्छता करू तेवढी कमीच असते. तेवढ्यात बाबूचा आवाज येत होता. खूप जोरात ओरडत होता. त्यामुळं मी त्याला घ्यायला गेले. बघते तर काय, जशी मी गेले तसं तो अजून जोरात ओरडायला लागला, हसायला लागला. ठीक आहे, ओके. मी बेडशीट वगैरे सर्व क्लीन करून पॅसेजमध्ये झाडून वगैरे घेतलं. मस्त रांगोळी वगैरे काढायला गेले. रांगोळी वगैरे काढली. फायनली माझी रांगोळी झाली. आणि सण म्हटलं की रांगोळी तर बनते. मग बाकी कसं वाटते माझी रांगोळी नक्की कमेंट करून सांगा. रांगोळी कशी वाटली. मग ह्यांचा फोन आला की बाबा ह्यांनी ऑफिसमध्ये सुद्धा गाडीची पूजा केली. गाडी सर्वांना आवडली. मग रात्री आल्याच्यानंतर मस्त बेत केला. त्या साईडला बासुंदी, त्या साईडला पनीरची भाजी, मस्त जिरा राईस. थोड्या वेळात मी चपात्या पण करून घेतल्या. पटापट आम्ही जेवण वगैरे करून भांडे वगैरे झाली. सर्व क्लीन करून मस्त आम्ही झोपून गेलो. कसा वाटला मिनी ब्लॉग?